ज्या पण लाडक्या बहिणींना 1500 रुपयाचा हप्ता मिळाला नाही त्यांच्यासाठी एक सर्वात मोठी अपडेट आहे आणि सोबतच ज्या लाडक्या बहिणी 4500 रुपयाची वाट बघत होते म्हणजे दीड दीड आणि 1500 नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्याचे जे 4500 रुपये येणार होते याबाबतची जी अपडेट आहे ती पण आज आपण कव्हर करणार आहोत आणि ज्या कोणी लाडक्या बहिणींना आणखी 1500 रुपयाचा हप्ता मिळाला नसेल तर त्यांना मी काय प्रोसेस करायची ही त्या व्हिडिओमधून सांगणार आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता लाडकी बहीण योजना भरपूर जणांना असं वाटत आहे की ही बंद झाली काय, कारण की पोर्टलवरती तुम्ही जर गेले तर तुम्हाला तिथे केवायसी करण्यासाठी जे ऑप्शन होतं ते बंद झालेलं दिसन. आता याच्यामध्ये भरपूर अशा लाडक्या बहिणींना समस्या येत आहे. आता त्याची कारणे व त्याच्यावरचं सोल्युशन मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आता लाडकी बहीण योजना ही बंद झालेली आहे का, तर ही योजना बंद झालेली नाही आणि यावरती जे 1500 रुपयाचे हप्ते काही काही लाडक्या बहिणींना आले नाही तर ते आणखीन होल्डवरती ठेवण्यात आलेलं आहे. आता हे पैसे न येण्याचे प्रमुख कारणे खाली देण्यात आलेले आहे. तर सर्वात पहिलं जे कारण आहे बँक खाते आधार कार्डची लिंक नसणे आणि दुसरं जे कारण आहे तर डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे ऍक्टिव्ह नसणे. तर ही दोन कारणे आहेत आणि याच्या पुढचे पण काही कारणे आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आता हे जर तुम्ही चेक करायचं आहे तुमच्या मोबाईलवरून पण चेक करू शकतात. जर नसल चेक होत मोबाईलवरून तर जवळच्या नेट कॅफेमध्ये जाऊन हे जे स्टेटस आहे ते चेक करू शकतात. त्याच्यानंतर जर हे इनएक्टिव्ह मध्ये दाखवत असेल तर तुम्हाला हे ऍक्टिव्ह मध्ये करून घ्यावं लागेल. त्याच्यानंतर बँक खाते बंद किंवा डू नॉट असणे, अर्जात चूक जर झालेला असेल जसं की नाव, आधार नंबर, बँकचा IFSC असं जर काही चुकेल असेल तर त्याच्यात पण तुम्हाला हे बँक मध्ये पैसे येणार नाही. केवायसी अपूर्ण असणे जसं की आधार, पॅन, मतदान कार्ड हे जर इनकम्प्लीट अपलोड केलेलं असेल तर त्याच्यामध्ये पण भरपूर लाडक्या बहिणीचा फॉर्म हा रिजेक्ट होऊ शकतो किंवा हे पैसे होल्डवरती जाऊ शकतात. इन्कम पात्रता त्याच्यामध्ये जर परत बसत नसाल तुम्ही तर यामध्ये पण तुमचा जो फॉर्म आहे व तुमचा अर्ज आहे हा रिजेक्ट झालेला असेल तर काही वेळेस असं होतं की तुमचं व्हेरिफिकेशन पेंडिंगला असतं केवायसीचं किंवा रिजेक्ट झालेलं असं हे तुम्हाला चेक करावं लागत असं. आता सर्वप्रथम तुम्हाला काय चेक करायचं आहे जेणेकरून भरपूर लाडक्या बहिणींना प्रॉब्लेम येत आहे तर बँकेत तुम्हाला तपासायचं आहे की तुमचं आधार कार्ड हे बँकशी लिंक आहे का नाही. त्याच्यानंतर डेबिट स्टेटस तुमचं ऍक्टिव्ह आहे का नाही, खाते चालू आहे का नाही हे तुम्हाला शाखेत जाऊन एकदा खात्री करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आधारचं जे स्टेटस आहे ते तपासायचं आहे. आधारच्या पोर्टलवरती जाऊन पण हे स्टेटस तुम्ही चेक करू शकता. जसं की आधार कार्ड अपडेट आहे का, मोबाईल नंबर आधारला लिंक आहे का, UID सेंटर ऑनलाईन अपडेट केलेला आहे का. मला अर्जाची स्थिती पोर्टलवरती चेक करायची आहे. तुम्हाला अर्ज ज्या मोबाईल नंबरने केला आहे तो नंबर टाकून तुम्हाला अर्ज लॉग इन करायचा आहे. तुमचे युजर ID लॉग इन करायचा आहे. तुमचा अर्ज जो आहे अप्रूव्ह मध्ये, पेंडिंग मध्ये किंवा रिजेक्ट स्टेटस दाखवत आहे का हे तुम्हाला चेक करायचं आहे. तर मित्रांनो ही काही महत्त्वाची अपडेट होती. या जर अपडेटनुसार तुम्ही जर प्रोसेस केली तर तुम्हाला तुमचं हप्ते न येण्याचं कारण कळून जाईल आणि जे येणारे हप्ते आहेत ते खात थकले आहेत व इथून पुढे तुम्हाला हप्ता मिळणार आहे किंवा नाही ही संपूर्ण माहिती तुम्हाला तिथे बघायला भेटेल. तर मित्रांनो ही काही महत्त्वाची अपडेट होती. अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.